सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे। त्याचं आणखीन एक उदाहरण वैभववाडीत समोर आलंय। सुसज्ज इमारती अभावी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चक्क उपकेंद्रातून करावा लागतोय। तोकड्या जागेत रुग्णसेवा येथील कर्मचाऱ्यांना द्यावी लागते। तसेच अनेक समस्या असल्याने त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होतोय। येथील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे वैभववाडी करेस्पॉन्डंट श्रीधर साळुंखे यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कारभार विस्कळीत झालाय। याबाबत कोकण 7 लाईव्हनं जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेची पोलखोल केली। यात वैभववाडीत आणखीन एक प्रकार समोर आलाय। वैभववाडी तालुक्यात ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळाल्यानंतर शहरात असणारं वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागात स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। त्यानुसार तत्कालीन सडुरे गावचे सरपंच विजय रावराणे यांनी हे प्राथमिक आरोग्य केंद्र सडुरे इथं व्हावं अशी मागणी केली। त्याकरिता मोफत 82 गुंठे जागा शासनाला उपलब्ध करून दिली। 2013 साली या जागेचं बक्षीसपत्र ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने केलं। आता 10 वर्ष उलटली, मात्र लालफितीत अडकलेल्या कारभारामुळे इमारतीची एक वीटही लागली नाहीये। 13 साली आम्ही हे बक्षीसपत्राने दिली जमीन, पण त्याच्या अगोदर जवळजवळ 9-10 सालापासून हे प्रकरण मंजूर आहे। 9-10 सालाला मंजूर झालेलं आहे पंचक्रोशीसाठी, आणि त्यावेळी आम्हाला जमीन मिळत नव्हती। मी सांगळवाडीपासून जमीन बघितलं पण आम्हाला मिळत नाही। नंतर मग आमची ही एक जमीन मिळाली, ती घेण्यासाठी 1-2 वर्ष आमची गेली, कारण पैसे तर पाहिजे, त्या मालकाला पैसे द्यायचे होते, जमीन मालकाला। मग मुंबईपासून जाऊन मी ते सगळे पैसे गोळा करून त्या मालकाला दिले आणि मालकाकडून आम्ही खरेदी करून घेतली। आणि ही 13 सालांमध्ये त्यांना आम्ही बक्षीसपत्राने दिली। शासन जाणून बुजून दुर्लक्ष करतं असं मला वाटतं। आणि आज ह्या पंचक्रोशी कुर्लीपासून लोक येतात इथे, एखादी गरोदर बाई असेल काय असेल तर रात्री अपरात्री झालं तर आमची जी ॲम्ब्युलन्स आहे PSCची, आमच्या आहे PSCची, तीसुद्धा वैभववाडीत असते। मग ते वैभववाडीतनं फोन करणार, त्यावेळी ती ॲम्ब्युलन्स येणार, म्हणजे ती येईपर्यंत ती बाई जगली तर ठीक। अशा परिस्थितीत लोकांची आणखीन शासनाचं काय धोरण आहे, द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे हे तरी आम्हाला समजलं। त्यांनी नाही तर नाही म्हणून सांगायचं, इमारत तुम्हाला देत नाही, तुमचं बांधकाम होत नाही। आमची जागा जी घेतलात तुम्ही ती वापस करा, वापस तरी करा। हां, काहीतरी निर्णय काहीतरी घ्यायला पाहिजे होता ना। मंत्र्यांपर्यंत म्हणजे हे आहे, माझ्याकडे पत्र आहेत, मंत्र्यांना पाठवले, मुख्यमंत्र्यांना, आरोग्यमंत्र्यांना, परत पालकमंत्र्यांना मी पत्र पाठवलं आहे, सगळ्यांना पत्र पाठवून झाली। सध्या स्थितीत इथं असणाऱ्या उपकेंद्रातून कशीबशी रुग्णसेवा सुरू आहे। 8 ते 10 गावांसाठी उपयुक्त ठरणारं रुग्णालय केवळ नावापुरतंच राहिलंय। रुग्णालय जेमतेम 400 ते 500 चौरस फूट जागेत सुरू आहे। यामध्ये रुग्ण तपासणी, उपचार, औषधालय यांसारखे अनेक विभाग या तुटपुंजा जागेतून सुरू आहे। रुग्णालयाची अवस्था बाहेरील असलेल्या फलकावरूनच दिसून येते। येथील परिस्थिती पाहिली तर रुग्णालयापेक्षा कोंडवाडा बरा अशी स्थिती आहे। सडुरे पंचक्रोशी तालुक्यातील अतिदुर्गम भाग आहे। त्या ठिकाणी आरोग्याची दुसरी कुठलीही सुविधा नाही। सर्व भार आहे तो या सरकारी रुग्णालयावरच, मात्र तेच रुग्णालय व्हेंटिलेटरवर आहे। सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत कर्मचारी आपली ड्युटी बजावतात। दुपारनंतर या ठिकाणी स्मशान शांतता असते। आपत्कालीन परिस्थितीत वैभववाडी शहरात येण्याशिवाय या भागातील नागरिकांना पर्याय नाही। 10 वर्ष इमारत होत नाहीत का, मग बांधकाम का होत नाही चालू? लोकांना काय उत्तर द्यायचे? ज्यांच्याकडनं मी पैसे घेतले ते मला मुंबईवाले सगळे विचारतात ना, अरे एवढे पैसे घेतलास तू, जमा केलास, जमीन घेतलास, ती काय केलास, जमीन दिलास तरी, मग दिलं असेल तर मग ते बांधकाम का चालू होत नाही, 10 वर्ष का रखडलं, असे प्रश्न आहेत ना। त्याच्यामुळे तोंड द्यावं लागतं इथे स्थानिक लेवलला। आम्हाला लोकांना काय सांगणार, लोकांना सगळ्यांना पटवून सांगायला आम्हाला कुठे टाईम आहे? लोक येतात तसे, काही वेळा डॉक्टरांचे प्रॉब्लेम असतात, आणि तीसुद्धा मी तिथे ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली तर एक डॉक्टर असल्यामुळे कधी त्याच्या आचरण्याला पाठवतात, कधी इथे पाठवतात, त्याच्यामुळे थोडंसं हे होतं। पण जिथे ज्या दिवशी डॉक्टर असतात त्या दिवशी ते डॉक्टर चांगली व्यवस्था म्हणजे हे देतात, पण ते सुद्धा आम्हाला डॉक्टर एक कायमचा इथे पाहिजेच ना। तुम्ही एकच डॉक्टर 17 ठिकाणं ते फिरवणार, आचरण्याला कधी नेणार, कधी ह्याला नेणार, उंबरड्याला नेणार,
आता डॉक्टरांची तरी व्यवस्था करा ना कायमची. ते डॉक्टर पण कायम असे नाहीच ना, आणि एक डॉक्टर कुठे कुठे बघणार सगळं. मग सद्यस्थितीत दवाखाना कशा पद्धतीने चालतोय? हे हाय बघितलं ना, लोकांना माहितीच नाही कधी डॉक्टर असतात कधी नसतात. त्याच्यामुळे लोकांचा जो ओघ आहे त्यांना असं वाटतं की काल गेलो तर काल डॉक्टर नव्हते, काय त्या चिन्हाला होते. मग ते काय करतात, सरळ वय बॉडीला जातात. त्याच्यामुळे इथे पेशंटचं म्हणजे हे कमी पडतं ना. जे इथे व्हायला पाहिजे पेशंटची रहदारी हे व्हायला पाहिजे ते होत नाही. लोक जास्त करून वय बॉडीला जातात. पहिली तर 12-1 वाजेपर्यंत बंदच करायचे. मागे आम्ही ते उपोषण लावल्यामुळे 10 ते 5 आम्हाला सांगितलं आहे. पण 10 ते 5 असतात की किती असतात ते मी स्वतः काय बघायला आलेलो नाही, ते ह्या लोकांना माहिती असेल काय ते काय मी सांगू शकत नाही, कारण मी तसा सहसा येतच नाही. काम असल्याशिवाय मी इथे येत नाही. इथली रुग्णसेवा डॉक्टर आम्हाला इथे 10 ते 5 पाहिजे, सगळा स्टाफच पाहिजे काय. त्याच्याशिवाय ॲम्ब्युलन्स इथे पाहिजेच आम्हाला, कारण इथून आता 6 ते 7 किलोमीटर शिराळा आहे, वरती ही तांबळघाटी धनगरवाडा आहे. मग अशा ठिकाणी जर एखादा पेशंट झाला, रात्री अपरात्री होतात, तिथे सर्पदंशाच्या केसेस असतात, काय असतात, अचानक घेणार कुठे असं होतं ना. मग त्याच्यासाठी ती ॲम्ब्युलन्स कणकवली आपल्या ऑफिसमध्ये ठेवून काय करणार. गावकऱ्यांनी शासनाला मोफत जमीन दिली, मात्र गेल्या 10 वर्षात गावकऱ्यांचं सुसज्ज रुग्णालयाचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही. अद्याप इमारत आम्ही उपोषण वगैरे केली, काय झालेली इमारत करतो म्हणतात, अजून काही झालेलीच नाही इमारत, फक्त आश्वासनं देतात. आणि छोट्याशा जागेत आमचं भयंकर हाल होतात. त्या कर्मचाऱ्यांचे बी आमच्या पेशंटचे सुद्धा. त्यांचा पण नाविलाज होतो ना, कर्मचाऱ्यांना सुद्धा नाविलाज ना, त्यांना करावं लागेल, छोट्या जागेत करावं लागेल. काय त्याला ते सर्वसाधारण छोट्याशा आजारावरती उपचार होतात, साधारण ताप, कुठे इथे डोकेदुखी वगैरे. मोठ्याशा आजारावरती ह्या आरोग्य केंद्रामध्ये उपचार होत नाही. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल पवार यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्र सडुरे इथं स्थलांतराला मंत्रालय पातळीवरून मान्यता मिळाली नाही, त्यामुळे इमारतीसह सर्व विषय प्रलंबित राहिले. याबाबत सतत पाठपुरावा सुरू आहे असं पवार यांनी सांगितलंय. आपल्या इथे ज्या रेग्युलर आपल्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडनं ज्या प्रत्येक PSCतून ज्या सेवा दिल्या जातात त्या इथे सगळ्या सेवा दिल्या जातात. फक्त आपण इथे ॲडमिशन करत नाही, वन डे केअरमधून आपण सगळ्या आजारावर इथे उपचार करतो जवळजवळ, आणि बाकीचे पेशंट आपण वैवडी RH रेफर करतो. तर बाकीचे इथे आपल्याकडे स्नेक बाईटचे इंजेक्शन आहेत, त्याची आपण सुविधा देऊ शकतो, त्याच्या आहेत. त्याच्यानंतर ARV आहे. त्याच्यानंतर ज्या काही ANC आहेत आपल्या, त्यांच्या आपण मानव विकासकडनं सगळ्या तपासण्या, त्याच्यानंतर त्यांचे उपचार, त्याच्यानंतर PNCच्या पोस्ट ANCच्या पण आपण ट्रीटमेंट सगळ्या इथे देतो. लहान मुलांचं जे लसीकरण आहे पूर्णपणे ते आपल्या PSC अंतर्गत सगळ्या उपकेंद्रांना वगैरे दिल्या जातं. तर उपकेंद्रांचं आता ज्या शासनाने नवीन ज्या योजना काढलेल्या आहेत, जशा PMJ कार्ड, आता ही संकल्प यात्रा आली, त्याचं नियोजन करण्यासाठी आम्हाला इकडे तिकडे जावंच लागतं. त्यामुळे थोडी गैरसोय होते, पण बाकीच्या वेळा आपल्या हेडक्वार्टर एरियामध्ये ते 10 ते 5 इथे असतात. मी ह्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जे आपण इथं उपडी चालू केली आहे, तिथे मी जवळजवळ 2 वाजेपर्यंत असतो. बाकीच्या भागांमध्ये जाऊन जे काही प्रशासनाचं जे कार्य आहे, ज्या काही योजना आपण राबवतो त्या राबवण्यासाठी मला जावं लागतं. जर आपल्याकडे OPD वाढली तर प्रॉब्लेम येऊ शकतो, पण आपल्याकडची OPD ही रोजची 10, 15, 16 ही असते, त्याच्यामुळे ते निघून जातं सर. जर OPD वाढली तर किंवा लोक याच्यानुसार तर मग अवघड होईल. सरकारी काम 6 महिने थांब हे आपण ऐकलं होतं, पण आता 10 वर्ष उलटली तरी न सुटलेला हा विषय अनेक प्रश्न निर्माण करतोय. श्रीधर साळुंखे, कोकणसाद लाईव्ह, वैभववाडी. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसाद लाईव्हचं YouTube चॅनल.